तुम्हाला माहिती आहे का, आपण जो राजमा चावल खातो त्याची सुरुवात भारतात झालीच नव्हती, तरी पण राजमा चावल भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. चला थोडक्यात समजून घेऊ राजमा चावलचा इतिहास. राजमाचा जन्म सुमारे 7000 वर्षापूर्वी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत झाला होता. 16व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी तो भारतामध्ये आणला आणि विशेष म्हणजे उत्तर भारतामध्ये, जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये तो खूप लोकप्रिय झाला आणि नंतर हळूहळू तो संपूर्ण देशाचा लोकप्रिय पदार्थ झाला. तर तांदळाचे उत्पन्न भारतामध्ये हजारो वर्षापासून केले जाते. आता प्रश्न हा आहे की राजमा आणि चावल एकत्रच का खाल्ले जाते, यामागे सायन्स आहे. राजमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात, म्हणजे व्हिटॅमिन B9, B6 आणि B1 यासारखी जीवनसत्वे असतात, ज्यामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते, शरीराची वाढ होण्यास मदत होते, आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि मेंदूचे कार्य सुरळीत चालते. तर तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. राजमामध्ये काही आवश्यक अमिनो आम्ले कमी असतात, तर तांदळामध्ये ते जास्त उपलब्ध असतात. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्यास शरीराला पूर्ण आणि दर्जेदार प्रथिने मिळतात. म्हणूनच राजमा आणि चावल हे चव आणि पोषण यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जर आता कोणी विचारले राजमा आणि चावल सोबत का खातात, तर सांगा चवीसोबत विज्ञान आणि इतिहास दोन्हीचा संगम आहे. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माइंड मराठीला फॉलो करा.